बस इथपर्यंतच ऐकायचं होतं मला. तुम्ही पहिल्या चरणातच चूक केली. गणपती बाप्पा जे आहेत ते सुखकर्ता आहेत आणि दुःख हरता आहे. नुरवी या शब्दाचा अर्थ होतो न उरवी. काय? दुःखाची वार्ता न उरू देणारा असा असणारा गणपती बाप्पा. बाप्पा म्हणताय मी तुम्हाला सुख देण्यासाठी येतोय, पण तुम्ही माझ्याकडे काय मागताय? दुःखाची वार्ता मागता. मग आरती कशी म्हणायची ऐका. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची जय देव. ऐका पुढचं चरण कोणतं? रत्न. त्याच्यानंतर लंबोदर पीतांबर सरळ सोंड वक्र दास रामाचा. बस बस जिथे चूक सापडली तिथे स्टॉप द्यायचा आपण. वाट पाहे सजना. मी ऐकलंय माझ्या कानाने बऱ्याच ठिकाणी आरतीला वाट पाहे सजना आणला जातो. कुठून आणतात तो सजना? कोणत्या देशात नाही येतो तो? तिथे सजना नाही आजी, तिथे काय आहे? सदना. काय आहे? सदना. वाट पाहे सदना. आणि संकष्टी नाही म्हणायचं, संकटी म्हणायचं. संकटी पावावे. मग गणपती बाप्पा म्हणेल मी फक्त संकष्ट चतुर्थीलाच येईल असं म्हणेल. संकष्टी नाही, संकटी पावावे. म्हणून तर म्हणतात पावनी या ग्रंथ करावे कीर्तन विठ्ठल विठ्ठल. तर अशी आरती आहे. आरतीच्या शेवटी आपण एक श्लोक म्हणतो कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात म्हणावा नाही. चुकीचं आहे. या श्लोकामध्ये मी सुद्धा कन्फ्यूज होती. जेव्हा भागवताचे पाठ आमचे वृंदावनला व्हायचे त्यावेळेला 10व्या स्कंदामध्ये, जेव्हा 10वा स्कंद चालू होता आमचा भागवताचा, त्यावेळेला 10व्या स्कंदात येतो हा श्लोक. गुरुजींनी ज्यावेळेला हा श्लोक आम्हाला संहिता दिली त्यावेळेला हा श्लोक मी पाहिला. जेव्हा संहिता घेतली गुरुजींकडून तेव्हा मला पण कळलं की कितीतरी चुका असतात या श्लोकामध्ये. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनावा नुसृत स्वभावात असं आहे ते, प्रकृती स्वभावात नाही. जर श्लोकामध्ये एखादा शब्द चुकला तर आपल्याला कितीतरी पाप लागत असतं. जर येत नसेल तर आपली आपली साधारण भक्ती करावी, पण चुकीचं म्हणायचं नाही. ऐका त्या ठिकाणी भगवान परमात्माची तुम्ही आरती करतात, पूजा करतात. तो भगवान परमात्मा भक्तासाठी गुरुही होतो, देवही होतो. किती प्रेम करतो, किती प्रेम करतो. अभंगाचं प्रथम चरण. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव.
विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. तो भगवान परमात्मा भक्तासाठी देवही होतो आणि गुरुही होतो. जेव्हा अर्जुनाला भगवंताने गीता सांगितली त्यावेळेला भगवान परमात्माने जेव्हा अर्जुनाला गीता सांगितली ना त्यावेळेला अर्जुनाला भगवान परमात्मा गुरु करावे लागले. आणि ते गुरु जीवनामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी त्याचे सगळे काही दोष जे मनातले दोष होते ते निघून गेले. भगवान परमात्मा भक्तासाठी देव होतो, गुरु सुद्धा होतो. इतकं भगवान परमात्मा प्रेम करतो, त्यांच्या मनातलं जाणतो. आणि हा भगवान परमात्मा फक्त प्रेमाचा भुकेला आहे, फक्त प्रेमाचा भुकेला आहे. त्या ठिकाणी भगवान परमात्माला तुमच्याकडे किती संपत्ती आहे, तुमच्याकडे किती ज्ञान आहे हे याला महत्व देत नाही. गिरीधर लाल तो भाव का भूका, 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 तुम्हाला किती येतं, तुमच्याकडे किती संपत्ती आहे, तुमच्याकडे किती ज्ञान आहे याला महत्व नाही देत भगवान परमात्मा. भगवान परमात्माला त्याच्यातलं प्रेम हवंय. गोपिकांकडे काय खूप ज्ञान होतं का? गोपिकांकडे प्रेम होतं. गोपियों के कहने से मेरे गोविंद नाचते थे, गोपियों के कहने से मेरे गोविंद नाचते थे. गोपियां कहती थी अरे कान्हा जरा नाच के दिखा, कान्हा जरा नाच के दिखा. तो कान्हा कहते थे कहा दोगी गोपी, कहा दोगी मोहे नाच के दिखाने के बाद. तब गोपी कहती थी अरे कान्हा तो हे छाछ पिवाऊंगी. इकडे लक्ष द्या ना, मी एवढं जीव तोडून सांगते, मलाही दूर दिसतोय ना. विठ्ठल विठ्ठल कुठं केला हे दूर, पाहायला पाहिजे. गावात सप्ताह चालू आहे ना. बघा भगवान परमात्मा प्रेमाचा भुकेला आहे. गोपिया म्हणायच्या अरे कान्हा जरा नाच के दिखा. तो कहा देगी गोपी अरे कान्हा तो है छाछ पिवाऊंगी, छाछ पिवाऊंगी. जाके घर 9 लाख गैया है, वो छाछ को भूको होंगे? नहीं नहीं, मेरे कन्हैया तो प्रेम के भूखे हैं, छाछ के भूखे नहीं है. गोपियों के कहने से भगवान नाचते थे, गोपियों के कहने से भगवान बंसी बजाते थे. असे असणारे भगवान परमात्मा कशाचे भूके आहेत? प्रेमाचे. त्यांना तुमच्या अंतःकरणातला शुद्ध सात्विक भाव हवा आहे. तो भगवान परमात्मा तुमच्याकडून बाकी काहीही मागणी करत नाही. असा असणारा भगवान परमात्मा प्रेमाचा भुकेला आहे. थोर प्रेमाचा भुकेला ओ, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला ओ, थोर प्रेमाचा भुकेला. हाती दुष्काळ तयाला, हाती दुष्काळ तयाला, दुष्काळ तयाला, हाती दुष्काळ तयाला ओ, थोर प्रेमाचा भुकेला ओ, थोर प्रेमाचा भुकेला. हाती दुष्काळ तयाला, हाती दुष्काळ
हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला ओ थोर प्रेमाचा भुकेला ओ थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. तो भगवान परमात्मा प्रेमाचा भुकेला आहे. जर त्याला भक्तांचं प्रेम नाही भेटलं तर जसं आपल्याकडे पाऊस न पडल्यानंतर जो दुष्काळ पडतो ना तसं त्याला दुष्काळ पडतो. कशाचा? प्रेम न भेटल्यामुळे त्याच्याकडे सुद्धा दुष्काळ पडतो. म्हणून भगवान परमात्मा फक्त प्रेमाचा भुकेला आहे. आजपर्यंत ज्या ज्या भक्तांना भगवान परमात्माने दर्शन दिलंय त्यांचं प्रेम पाहूनच भगवंताने त्यांना दर्शन दिलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी उद्धवाकडे भरपूर ज्ञान होतं, परंतु उद्धव जेव्हा गोपिकांकडे जातात ना त्यावेळेला उद्धवाचं जातं ज्ञान, त्याला ज्ञानाचा अहंकार संपून जातो. आणि त्यावेळेला उद्धवाला जेव्हा प्रेम निर्माण होतं ना त्यावेळेला भगवान परमात्मा सांगतो उद्धवाला, उद्धवा अरे ज्ञानापेक्षा प्रेम श्रेष्ठ आहे. जर मला मिळवायचं असेल तर प्रेमच हृदयामध्ये अंतकरणामध्ये असणं गरजेचं आहे. तो इतका सुंदर आहे. भगवान भागवतकार वर्णन करतात, बरहा पीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकार बिभ्रदवास कनक कपीशम वैजयंतीम च माला रंध्रान वेणुरदर सुदयम पूरयन गोपरुंदे वृंदारण्यम स्वपदरमणम प्रविशत गीत कीर्ती. इतका सुंदर माझा भगवान आहे. आणि हा भगवान याला कोणी हरी म्हणतं, कोणी गोपाल म्हणतं. भगवंताने जेव्हा गायी चारल्या ना तेव्हा त्याला गोपाल नाव पडलं. जेव्हा भगवंताने बंसी वाजवली तेव्हा त्याला बोला ना काय बंसीधर म्हटलं जातं. देवानं जेव्हा माखन खाल्लं तेव्हा त्याला माखन चोर म्हटलं गेलं. देवानं जेव्हा गोवर्धन पर्वत उचलला तेव्हा त्याला गिरीधर म्हटलं गेलं. भगवंताचे अनेक नाव आहेत. हरी थारो नामचे हजार, नामचे हजार कया नाम लिख दुकन को तरी. हरी थारो नामचे हजार, नामचे हजार कया नाम लिख दुकन को तरी. हरी थारो नामचे हजार, नामचे हजार हरि तर नामचे हजार, नामचे रोज रोज बदले मुखा, बदले मुखा क्या नाम लिख धूकन को तरी. हरि थारो हरि थारो हरि हरि थारो हरि थारो हरि थारो नामचे हजार, नामचे हजार क्या नाम लिख धूकन को तरी. हरि तर नामचे हजार, नामचे हजार नाम लिख दुगन गोपरी. हरि तर नामचे हजार, नामचे हजार नाम लिख दुगन गोपरी. कोई तने राम कहे, कोई तने श्याम कहे, कोई तेरे नाम कहे, कोई तेरे नाम कहे, कोई तने राम कहे, कोई तने श्याम कहे, कोई तेरे नाम कहे, कोई तेरे नाम कहे. कोई कहे नंदा किशोर, नंदा किशोर क्या नाम लिख धूकन को तरी. हरि थारो हरि थारो हरि हरि थारो हरि थारो नामचे हजार, नामचे हजार क्या नाम लिख धूकन को तरी. हरि तर नामचे हजार, नामचे हजार नाम लिख दुगन गोपरी. हरि तर नामचे हजार, नामचे हजार नाम लिख दुगन गोपरी. त्याचे अनंत नावं आहेत, अनंत नावं. कोणी त्याला गोपाल म्हणतं, कोणी त्याला गिरिधारी म्हणतं, कोणी त्याला माधव म्हणतं, कोणी त्याला केशव म्हणतं. पण ऐका, तुम्ही ज्याही नावानं त्याच्यावर प्रेम कराल, ज्याही नावानं त्याला आवाज द्याल, तुम्ही चुकून जरी देवाचं नाव मुखामध्ये घेतलं ना तरी त्याचं फळ तुम्हाला भेटल्याशिवाय राहत नाही. जसं काडीची पेटी माहिती आहे तुम्हाला? आगकाडी माहिती आहे का? माहिती आहे? येते का दुकानात? आगकाडी, आगकाडी जिची किंमत आजही 1 रुपये. का माहितीये? जे आग लावतात ना त्यांच्या किंमता कधीच वाढत नाही, कधीच वाढत नाही. म्हणून आगकाडीची किंमत आजही किती रुपये आहे? 1 रुपये आहे. तिची पुढेही किंमत वाढणार नाही, कारण अशा लोकांची किंमत वाढत नाही. मी आगकाडी सांगते, हा तुम्ही इथे लक्ष द्या. ती आगकाडी चुकून जरी आपल्याकडून पेटवल्या गेली तर ती काय घेते? आग घेते ना, पेट घेते. पेट
पेट घेते. देवाचं नाव चुकून जरी आपल्या मुखातनं निघालं ना तरी ते आपल्याला फळ दिल्याशिवाय राहत नाही. ऐका, देवाचं नाव इतकं गोड आहे. अमृताहुनी गोड नाव तुझे देवा, मन माझे केशवा कामा न घे. आणि त्याला प्रेम करण्यासाठी, त्या भगवंतावर प्रेम करण्यासाठी बाबा, संसारातलं जे प्रेम आहे ना ते क्षणिक आहे. संसारातलं प्रेम बदलणारं आहे. पण ऐका, देवावर जो प्रेम करतो ना ते प्रेम बदलणारं नाही आणि त्याच्यामध्ये कसलाही प्रकारचा स्वार्थ नाही. संसारातल्या प्रेमामध्ये स्वार्थ आहे पण भगवंताच्या प्रेमामध्ये कसलाही प्रकारचा स्वार्थ नाही. ते निस्वार्थपणे आहे. संसारात प्रेम करतात तुम्ही, पत्नीवर प्रेम करतात, त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर पुत्र होतात. पत्नीचं प्रेम कोणावर जातं? पुत्रावर जातं. त्यानंतर पुत्रावर प्रेम करतात, मुलगा मोठा होतो, मुलाचं प्रेम कोणावर जातं? नातवंडांवर. कोणावर? तुमचं सांगते मी पहिल्यापासून. ऐका, तर संसारातलं जे प्रेम आहे ते बदलणारं प्रेम आहे पण भगवंताचं जे प्रेम आहे ना ते स्वार्थी नाहीये, तर कसं आहे? निस्वार्थी प्रेम आहे. म्हणून या प्रेमामध्ये आनंद आहे. जर प्रेम करायचं असेल तर भगवंतावर प्रेम करा. याच्यात रडावं जरी लागलं ना तरी आनंदच मिळतो आणि प्रेमही केलं तरी आनंद मिळतो. विठ्ठल प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी देवा. जर तुला द्यायचं असेल ना भक्ती प्रेमाविन, ज्ञान नको देवा, नुसतं ज्ञान नको देऊ मला. जर भक्ती आणि प्रेम देत असेल तर ते ज्ञान दे, कारण भक्ती आणि प्रेमाशिवाय ज्ञान कसं आहे? अर्ध आहे. म्हणून भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवातया माझी. त्या प्रेमामध्ये सुख आहे. आणि प्रेम करायचं असेल तर त्या जगाच्या मालकावर करा, कृष्ण भगवान परमात्म्यावर करा. त्याच्यावर प्रेम केल्यानंतर गोपिकांना जे सुख प्राप्त झालं ना, संसार सोडून गोपिका इतक्या प्रेमामध्ये वेड्या झाल्या होत्या, इतक्या. माय सांगेल मी तुम्हाला, एक गोपी भगवंताला पाहण्यासाठी इतकी वेडी झाली त्याच्या प्रेमामध्ये. किती देवाच्या प्रेमामध्ये वेड झालं पाहिजे. ऐका, ती गोपी भगवंताच्या प्रेमात एवढी वेडी झाले, देवाला पाहण्यासाठी जाण्यासाठी तिने शृंगार करण्यासाठी ती आली खोलीमध्ये. शृंगार पेटी काढली आणि त्या गोपीचं वय होतं 95. किती एमएच कळतं का तुम्हाला? किती? 95 वर्षाची गोपी. तिने भगवंताच्या प्रेमामध्ये एवढी वेडी झाली, शृंगार पेटी काढली. आता शृंगार पेटी तुम्ही शृंगार करतात ना, ऐका, वृंदावनामध्ये जर कधी याल तिकडे स्त्रिया 16 शृंगार करतात. भगवंतासाठी शृंगार केला जातो. शृंगार कोणता करावा? ऐका, भक्तीमध्ये सुद्धा आजही भगवंताच्या नावाचा शृंगार करतात लोक. बरेचसे साधक मंडळी शृंगार करतात. पण शृंगार कशाचा करावा? तर देवाच्या चिंतनासाठी, देवाच्या प्रेमामध्ये जर शृंगार करायचा असेल तर बाह्य रूपाने शृंगार करणं गरजेचं नाहीये, अंतरंगाने भक्तीचा शृंगार करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून शृंगार करायचा असेल तर बाह्य रंगापेक्षा अंतरंगामधला शृंगार माझ्या भगवंताला अत्यंत प्रिय असतो. ऐका, त्या गोपीनं शृंगार पेटी काढली. शृंगार पेटीमधनं काजळ घेतली. माय काजळ, काजळ कुठे लावतात? ओठाला, बरोबर? नाही, ओठाला. बोला ना, कुठे? म्हणजे जाग्यात तुम्ही बोला. काजळ कुठे लावतात? डोळ्याला. हा, बरं, तुमचं ऐकू आपण. काजळ डोळ्याला लावतात. पण त्या गोपीनं काय केलं? देवाच्या प्रेमात एवढी वेडी झाली होती, एवढी वेडी झाली, तिने ते काजळ ओठाला लावलं. किती सुंदर दिसत असेल? खूप सुंदर दिसत होती ती गोपी. ऐका, त्या गोपीनं आता त्या शृंगार पेटीमधनं लाली काढली. लाली, लिपस्टिक काय म्हणतात त्याला? हा, लाली काढली. आणि आता ती लाली कुठे लावतात? डोळ्याला, बरोबर? बोला ना, कुठे?
ओटाला. ऐका, त्या गोपीनं लाली काढली, ओटाला नाही लावली माय, कुठे लावली? डोळ्याला लावली. इतकी सुंदर दिसायला लागली. एवढी सुंदर दिसणारी गोपी आता निघाली आणि तिने जो शालू घातला होता ना, शालू, तिच्या लग्नाचा शालू घातला होता. किती वर्षाची गोपी? 95 वर्षाची गोपी. आणि लग्नातला शालू घातला शालू. पण देवाला पाहण्यासाठी एवढी वेडी झाली, एवढी प्रेमात होती देवाच्या, शालू उलटा घातला. उलटा शालू घातला. आता निघाली काठी टेकत 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 निघाली. समोरून 105 आडवे आले. समजतंय का तुम्हाला? 105 काठी टेकत टेकत, ते पण एक काठी टेकणारच ना, थोडा डिफरन्स असला पाहिजे ना, मध्ये गॅप असला पाहिजे. हे 95 तर ते 105 असले पाहिजे. हा, 105 समोर आले. आल्यानंतर ते गोपी म्हणू लागली, बाबा, ती म्हणू लागली, आता मला तुम्ही आडवे येऊ नका. पंढरपूर जायला निघाली, आले आडवे. आळंदी जाऊ म्हटलं, आले आडवे. गावामध्ये सुंदर सप्ताह चाललाय, कीर्तन ऐकायला जाऊ म्हटलं, आता आडवे यायचं नाही. त्या देवाच्या प्रेमामध्ये ती गोपी एवढी वेडी झाली होती. किती? मैं तो सुध बुध कोई तेरे प्यार में, मैं तो सुध बुध कोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. मुरली वाले, मुरली वाले, मुरली वाले, मुरली वाले, मुरली वाले. भगवंताच्या प्रेमात खरंच गोड गायलं, टाळी वाजवा. त्याचं प्रेम असल्याशिवाय त्याचं प्रेम सांगणंही शक्य नसतं आणि गाणंही शक्य नसतं. अंतःकरणामध्ये देवाचं प्रेम असणं गरजेचं आहे. भगवंतावर प्रेम करा माय, सगळं विसरून जा. ती गोपी देवावर प्रेम करत होती ना, सगळं विसरली. साडी उलटी नेसली तिने, शृंगार कसा केला, ओठों पे काजल, आँख में लाली, ओठों पे काजल, आँख में लाली, गालों पे टिकली, गालों पे टिकली लगाती चली, दीवानी बनी, मैं दीवानी बनी, दीवानी बनी, मैं दीवानी बनी, ओ दीवानी बनी, मैं दीवानी बनी, दीवानी बनी, मैं दीवानी बनी, दीवानी 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 दीवानी, वानी दीवानी, दीवानी दीवानी, दीवानी 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 दीवानी, दीवानी दीवानी, दीवानी दीवानी, दीवानी बनी, मैं दीवानी बनी, दीवानी बनी, मैं दीवानी बनी. ओ दीवानी बनी, मैं दीवानी बनी, दीवानी बनी, दीवानी बनी. त्याच्या प्रेमात एवढं वेड झालं पाहिजे. मी अभंगाला धरून सांगते, त्याच्या प्रेमात किती वेड झालं पाहिजे हे सांगितलं मी तुम्हाला गोपीचा दृष्टांतातून. जर काल्याचं हेच कीर्तन असतं तर तुम्हाला वृंदावनच्याच भाषेत सांगितलं असतं, पण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. ऐका, तर त्या गोपीनं भगवंताच्या प्रेमामध्ये शालू उलटा नेसला, डोळ्याला लाली लावली, ओठाला काजळ लावली, गालाला टिकली लावली, आणि गाईचं जे पिल्लू असतं, काय म्हणतात इकडे, वासरू, वासरू, गाईचं वासरू, ते कशामध्ये बांधलं, गाय का बछड़ा मैसा में बांधा, बैल का दूध निकालने चली, दीवानी बनी, मैं दीवानी बनी.
इतकं वेड झालं पाहिजे त्या देवाच्या प्रेमामध्ये. ती गोपी एवढी वेडी झाली. कृष्ण कोणाला म्हणतात समजून घ्या. त्या देवाच्या प्रेमात वेड जर व्हाल ना, ऐका, जेव्हा पुतना मावशी भगवंताला मारण्यासाठी आली तेव्हा भगवंतानं तिचं पाप पिलं, पुण्य पिलं. तुम्ही म्हणाल पुतना तर राक्षसीन होती, तिने कोणतं पुण्य केलं होतं? ती जेव्हा देवाला मारण्यासाठी निघाली ना, तिला प्रत्येक पावलाला हजारो अश्वमेघ यज्ञ केल्याचं पुण्य प्राप्त होत होतं. कशाचं? हजारो अश्वमेघ यज्ञ केल्याचं पुण्य प्राप्त होत होतं. म्हणून राक्षसीन जरी होती तरी देवाकडे निघाली ना, प्रत्येक पावलाला पुण्य घडलं. म्हणून शास्त्र असं म्हणतं, देवाच्या मंदिरात जात असताना पायी पायी गेलं पाहिजे. वारकरी संप्रदायामध्ये परंपरा आहे पायी वारीची, बरोबर? वारकरी वारी करतात. कशामुळे? तर त्या भगवंताच्या प्रेमापोटी. त्यानंतर वृंदावनामध्ये परिक्रमा केली जाते. वृंदावनाची परिक्रमा 12 किलोमीटरची आहे. आम्ही वृंदावनात वास्तव्याला असताना गुरुजींसोबत तो सुवर्ण क्षण आम्हाला प्राप्त झाला. वृंदावनातली परिक्रमा. ऐका, भगवान परमात्मावर प्रेम करतात. तो कृष्ण कोण है? कृष्ण किसे कहते हैं? कृष्ण किसे कहते हैं? 100 गाले की सुनने की शक्ति रखता है, फिर भी हाथ में सुदर्शन चक्र रखता है. ऐका, कृष्ण किसे कहते हैं? द्वारिका जिसकी नगरी है, ऐश्वर्य संपन्न है, फिर भी सुदामा जिनका मित्र है, वो मेरे कृष्ण है. कृष्ण किसे कहते हैं? मृत्यु के फण पर खड़ा है, फिर भी नृत्य करता है, वो मेरे कृष्ण है, वो मेरे कृष्ण है. त्या भगवान परमात्म्यावर प्रेम करा, कारण त्याच्यावर प्रेम करण्यासाठीच हा देह दिलेला आहे. बाबा, चंदनासारखा देह भगवंताने आपल्याला दिला, पण याचा आपण कोळसा बनवला. काय बनवला? कोळसा बनवला. जे खायचं नाही ते, जे प्यायचं नाही ते, बोला ना. जे प्यायचं नाही ते, ऐका, तर तुम्ही उत्तर दिलं, जे खायचं नाही ते खाल्लं, जे प्यायचं नाही ते पिलं. चंदनासारखा देह कोळशामध्ये परिवर्तित केला. एकदा एक राजा जंगलात गेला. जंगलामध्ये गेल्यानंतर पायाजवळ सर्प आला. एका लाकूड तोडल्यानं सर्प उचलला आणि बाजूला फेकला. त्या राजाला वाटलं याने माझा प्राण वाचवला, म्हणून त्याला दरबारात नेलं गेलं आणि दरबारात सांगितलं की यानं माझा प्राण वाचवला, याला 5 एकर चंदनाची बाग द्या. काय सांगितलं? किती एकर? 5 एकर चंदनाची बाग द्या याला. दिल्यानंतर तो लाकूड तोड्या निघून जातो. काही दिवसानंतर राजाला वाटलं ज्याला आपण 5 एकर चंदनाची बाग दिली त्याचं काय चाललं, आपण जाऊन पाहून तर येऊया. त्यावेळेस राजा निघाले. त्यावेळेला त्यानं पाहिलं तर काय, त्या लाकूड तोड्याची अगोदर जी झोपडी होती तीच आजही झोपडी होती. त्या झोपडीत तो जेवण करत होता. राजाने विचारलं, दादा तुला मी 5 एकर चंदनाची बाग दिली, काय केलं तू त्याचं? त्यावेळेला त्याने सांगितलं, राजे साहेब, अगोदर मला रानवण भटकावं लागायचं, लाकडं तोडून आणावं लागायचे आणि त्यावेळेला मला त्या ठिकाणी कोळसा बनवण्यासाठी लाकडं मिळायचे आणि ते 2 रुपये 4 रुपये भावाने मी विकायचो. पण आता मला कुठेही जायची गरज राहिली नाही. आता माझं स्वतःचा बाग आहे, म्हणून इथूनच मी लाकडं तोडून आणतो आणि ते काय करतो, मी त्याचा कोळसा करतो. त्यावेळेला राजाने विचारलं, असे किती एकर जाळले? म्हणे 5 एकर. काहीच उरलं नाही? म्हणे नाही. म्हणे आज पुरता एवढं उरलेलं आहे. मग ते लाकूड घे, शेजारच्या गावात जा, व्यापाऱ्याला सांग हे माझ्याकडे चंदनाचं लाकूड आहे, याची किंमत मला सांगाल का? त्यावेळेला लाकूड तोड्यानं ते लाकूड घेतलं चंदनाचं, शेजारच्या गावात गेला, विचारलं. त्या व्यापाऱ्यानं सांगितलं याची किंमत आहे 1 लाख रुपये. किती? 1 लाख रुपये. तेव्हा याने जसं ऐकलं, त्याने किती एकर जाळली बाबा? किती? 5 एकर अशी चंदनाची बाग जाळली. तेव्हा त्याला शेवटी लक्षात आलं, माझ्याकडे 5 एकर चंदनाची जी बाग भेटलेली होती ना, ती सुवर्ण संधी होती. पण त्या सुवर्ण संधीचं मी सोनं नाही केलं. काय केला? कोळसा केला. राजाने सांगितलं, अरे तुला 5 एकर चंदनाची बाग दिली, ती तुला सोनं करण्यासाठी दिली होती, पण तू त्याचा 2 रुपये आणि 4 रुपये भावानं काय केला? कोळसा केला. तसंच वरच्या देवाने सुद्धा आपल्याला 5 एकर नाही, कितीतरी एकर चंदनाचा सारखा देह आपल्याला दिलेला आहे, पण या देहाचा सुद्धा आपण काय केला आहे? कोळसा केलेला आहे. म्हणून हा देह इतका सुंदर, या देहात आल्यानंतर त्या भगवंतावर प्रेम करा. प्रेम केल्यानंतर तो आपल्या मनातलं जाणतो. ज्या वेळेला दुर्योधन आणि अर्जुन दोघही समोर आले आणि भगवान परमात्मा समोर होते, समोर असताना भगवंताने दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधना तुला माझी नारायणी सेना पाहिजे की मी पाहिजे? त्यावेळेला दुर्योधनाने सांगितलं, काय सांगितलं?
नारायणी सेना. बरं ऐका, पण भगवंताने पुढचं वाक्य वापरलं. भगवान परमात्मा म्हणले, पण मी ज्याला पाहिजे असेल तर मी युद्धामध्ये शस्त्र घेणार नाही, शस्त्र घेणार नाही. त्यावेळेला दुर्योधन विचार करू लागला, हा जर शस्त्रच घेणार नाहीये तर आपल्या उपयोगाचा नाही. मग दुर्योधनानं सांगितलं, मला तुम्ही नकोय तर काय पाहिजे, मला नारायणी सेना पाहिजे. त्यावेळेला दुर्योधनाने नारायणी सेना घेतली आणि अर्जुनाला विचारलं. अर्जुनाने सांगितलं, प्रभू मला तुम्हीच पाहिजे. त्यावेळेला भगवंताने दिलेलं उत्तर ऐका. भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, अर्जुना त्या ठिकाणी अर्जुनाला भगवान परमात्मा म्हणतात की हार तो तेरी पक्की है, तू रहेगा उदास, माखन तो दुर्योधन ले गया, छाछ बची तेरे पास. त्यावेळेला अर्जुन म्हणतात देवाला, प्रभू जीत तो मेरी पक्की है, भक्त रहता नहीं उदास. जीत तो मेरी पक्की है, भक्त रहता नहीं उदास, माखन तो दुर्योधन ले गया, लेकिन माखन चोर है मेरे पास, माखन चोर है मेरे पास. जीवनामध्ये सगळंही कोणी घेऊन गेलं तरी चालेल, पण तो भगवान परमात्मा आपल्याकडे असणं गरजेचं आहे. सकाळी रोज उठल्यानंतर त्याचं नामाचं चिंतन केलं पाहिजे. त्याला प्राप्त करायचंय ना, संतांचं, गुरुचं, आपल्या आईवडिलांचं रोज दर्शन घेतलं पाहिजे. कारण ऐका, दर्शन घेतल्यानंतर आपल्याला 4 गोष्टी प्राप्त होतात. श्लोक सांगते ऐका. अभिवादनशीलस्य नित्यरुद्धोपसेविना चत्वार तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम. 4 गोष्टी आपल्याला दर्शनाने प्राप्त होतात. पण ते दर्शन कसं घ्यायचं याला शास्त्र आहे. कीर्तनात इतरत्र काही सांगायचं नसतं. आजकाल लोकांना वाटतं कीर्तन म्हणजे धांगडधिंगा, कीर्तन म्हणजे विनोद. कीर्तनाचा अर्थ फार वेगळा केलाय. पण ऐका, आमचे गुरुजी म्हणतात, जर आपण आळंदीसारख्या क्षेत्रामध्ये राहून अध्ययन केलं असेल, वृंदावनासारख्या पवित्र भूमीमध्ये अध्ययन केलं असेल, तर लोकांच्या हितासाठी भगवंताचं ज्ञान, प्रेम, भक्तीच आपण सांगितली पाहिजे. ते तुमच्या डोक्यावरून गेलं तरी चालतं. मग ऐका, पण ऐका, खरं चिंतन ऐकण्यासाठी त्या ठिकाणी आपलं भाग्य, पुण्य असावं लागतं. ज्याचं पाप आडवं येतं ना, त्याच्या तोंडात देवाचं नाव सुद्धा येत. तुम्ही राम राम म्हणा त्याला, तो नमस्कारच म्हणेल तुम्हाला. काय म्हणते मी, पूर्वीचे बाबा राम राम म्हणायचे, आता राम राम म्हणत, आता काय म्हणतात, नमस्कार. अजून बोला ना. तुम्ही जर राम राम म्हणाल आणि समोरचा जर नमस्कार म्हटला तर समजून जा, याच्या वाणीचं तितकं तप नाही, याच्या वाणीचं तितकं पुण्य नाहीये. म्हणून ऐका, दर्शन घेत असताना सकाळी उठल्यानंतर आपल्या आईचं, वडिलांचं, गुरुजींचं दर्शन घ्या. पण दर्शन कसं घ्यायचं शास्त्र सांगते ऐका. आपण ज्या ठिकाणी मस्तकावर गंध लावतो ना, गंध लावण्याचं ठिकाण आपल्या आई वडिलांचे जे चरण आहेत, चरणाचे पुढचे 2 अंगठे आहेत, त्या अंगठ्यांवर आपलं मस्तक जे आहे ते नतमस्तक झालं पाहिजे. काय होईल असं दर्शन घेतल्यानंतर, आयुर्विद्या यशोबलम, 4 गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. पण आता दर्शन घेण्याची पद्धती बदललेली आहे. महिला मंडळ कसं दर्शन घेतात, किती वेळा, 5 वेळा, 3 वेळा. काय उत्तर मला कन्फ्यूज करू नका, एकच उत्तर द्या. किती वेळा, 3 वेळा ना. हा, तुम्हाला अनुभव आहे ना. हो, किती वेळा, 3 वेळा. माता माऊल्या हो, तुम्हाला आजपर्यंत माहिती नव्हतं की असं दर्शन घेत नसतात. पण ऐका, शास्त्र म्हणतं दर्शन घेत असताना आपलं मस्तक नतमस्तक झालं, साधू महापुरुषाचे चरण जर आपल्या मस्तकाला लागले तर ऐका, अजून दर्शन घेत असताना त्या मोठ्याचं लक्षणही ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं आहे माऊलींनी. श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होऊ निमूर्त, अनुष्ठाने जगादेत वडील जे, त्या मोठ्याचं लक्षण सांगितलेलं आहे. दर्शन घेत असताना अशा रीतीनंच दर्शन घ्या, तर तुम्हाला फल प्राप्त होईल. तो भगवान परमात्मा भक्तावर प्रेम करतो, भक्तही भगवंतावर प्रेम करतो. पण तो भगवान परमात्मा भक्ताच्या मनातलं जाणतो आणि त्याला काय पाहिजे ना, त्याला न सांगता त्याची वासना पुरवतो. अभंगाचं